कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युती संपुष्टात आल्याचं जमा आहे। याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य न करता दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे। शिवसेनेकडून 122 उमेदवारांची यादी तयार असून उमेदवारांना रात्री एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं आहे। तर भाजपकडूनही उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। कल्याण डोंबिवली निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे। मात्र युतीबाबत कोणतीही घोषणा झाली नसल्यानं दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान युती तोडण्यासाठी पुन्हा घटस्थापनेचा मुहूर्त साधला जातो का, याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। शिवसेना संपूर्ण 122 जागा लढवणार कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आणि सर्वांना एबी फॉर्म देण्याचे काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे। शिवसेना पूर्ण 122 जागा लढवते आणि युतीबाबतचा निर्णय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब घेतील। जो निर्णय ते घेतील त्या निर्णयाप्रमाणे या ठिकाणी या निवडणुका होतील। ते एकूणच सर्वच पक्ष स्वबळावर लढणार असल्यानं तिकडे 27 गावं संघर्ष समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या निर्णयाचे अक्षरशः 3-13 झालेत। आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाऊयात। कल्याणहून आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्यासोबत आहेत। कपिल, आपण बघतोय 27 गावांच्या संघर्ष समितीनं जवळपास 15 दिवसांपासून छेडलेल्या आंदोलनाला शिवसेनेच्या एकूणच या भूमिकेमुळे आता कुठेतरी सुरुंग लागतोय असंच चित्र आहे। नेमका काय गोंधळ उडालाय, जरा सविस्तर सांगा। नक्कीच मृदुला, 27 गावांची जी संघर्ष समितीने त्यांनी एक स्टँड घेतला होता का ह्या ज्या निवडणूक आहे त्याच्यावरती आम्ही बहिष्कार घालणार आहेत। त्याचबरोबर 27 गावांमध्ये 21 वॉर्ड आहेत। या वॉर्डमध्ये कोणालाही आम्ही फॉर्म भरू देणार नाहीये अशी भूमिका घेतली होती। पण काल रात्रीच शिवसेनेने 122 ठिकाणी आम्ही उभे राहणार आहोत, 122 जागा लढणार आहोत असं सांगितलं। आणि त्यांच्या संघर्षाला एक वेगळं वळण लागलेलं आहे, कारण की या संघर्ष समितीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भाजपा सर्वांचे जे लोकप्रतिनिधी आहेत। आणि जर सेनेने इथे फॉर्म भरले 21 ठिकाणी आणि जर आपण फॉर्म भरला नाही तर बिनविरोध सेना निवडून येऊ शकते असा एक गोंधळ निर्माण झाला। आणि त्यामुळे यांचं जे आंदोलन होतं ते कुठेतरी एक पूर्ण संपुष्टात आलं असं आपण बोलू शकतो। आणि ह्या सर्व गोष्टीमुळे संघर्ष समिती काय करते, संघर्ष समिती सेनेला रोखते का, यासाठी एक चांगला पोलीस बंदोबस्त सर्वीकडे पाहण्यात येत आहे। आपण एका इथे निवडणूक कार्यालयाची इथे उभे आहोत आणि तुम्ही बघू शकता का इथे प्रचंड असा पोलीस बंदोबस्त आहे। SRPF असो, RPF असो, सर्वांचं इथे फौज मागवण्यात आलेली आहे आणि पूर्णतः पोलीस फौज इथे एक निर्माण झालेली आहे। आणि या पूर्ण फौजेमध्ये संघर्ष समिती आणि सेनेमध्ये काही राडा होऊ नये या दृष्टिकोनातून ही पूर्ण पोलीस फौज उभी करण्यात आलेली आहे। आज शेवटचा दिवस आहे आणि हा 21 जागांमध्ये सेना फॉर्म भरणार आहे। तेव्हा संघर्ष समिती काय करते आणि मग जर सेनेने फॉर्म भरल्यानंतर बाकीचे पक्ष काय करतात, बाकीचे पक्ष मिळून संघर्ष समितीतर्फे एक उमेदवार देतात का आपापला पक्ष आपापल्या परीने तिथे आपला उमेदवार देतात का, याकडे बघण्यासारखं आहे। तर दुसरीकडे मात्र युतीवर जी आपण भाष्य करतोय, युती ही संपुष्टात आली असंच आपण बोलू शकतो, कारण की 122 ठिकाणी सेना ठामपणे आपली उमेदवार देणार आहे। भाजपा ही एकला चोराचा नारा लावत आहे आणि आता काही 2 दिवस फक्त उरलेले आहेत फॉर्म मागे घेण्यासाठी। त्यामुळे वरिष्ठ अजून काही बोलत नाहीयेत। खालच्या लेवलची पातळीचे जे कार्यकर्ते आहेत ते मात्र एकला चोराचा नारा देत आम्हाला युती करायचीच नाही असं बोलतायत। त्यामुळे कुठेही युती होण्याचे संकेत दिसत नाहीयेत। एकीकडे संघर्ष समितीचा वाद सुरू आहे, दुसरीकडे युती होत नाहीये। त्यामुळे हे पूर्ण जी रंगत आहे या निवडणुकीची ती चांगलीच रंगली आहे असं आपण बोलू शकतो। अगदी खरं आहे। पुन्हा एकदा घटस्थापनेच्या दिवशी युती तुटल्याचं एक चित्र दिसतं आहे कल्याण डोंबिवलीच्या निमित्तानं। धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।